नमस्कार विद्यार्थी मित्रांनो एम-एच-सी-ई-टी 2026 कॅप रजिस्ट्रेशन विविध कोर्सेसचं आता सुरू झालेलं आहे आणि त्याच्यामध्ये एक महत्त्वपूर्ण डॉक्युमेंट म्हणजे डिग्री कन्व्हर्जन सर्टिफिकेट. आता हे डिग्री कन्व्हर्जन सर्टिफिकेट आपण घरी तयार करू शकतो का? आणि ते करता येत असेल तर ते कुठल्या बेसिसवरती करायचं आणि ते कसं करायचं याविषयीची माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तत्पूर्वी हे डिग्री कन्व्हर्जन सर्टिफिकेट म्हणजे काय आहे याचा अर्थ मी तुम्हाला थोडक्यात सांगतोय आणि ते सीईटी सेलनी कंपल्सरी डॉक्युमेंट का केलंय हे देखील आपण पाहूयात. जर तुम्ही विदाऊट डिग्री कन्व्हर्जन सर्टिफिकेटचं तुमचं बीए ची डिग्री तुम्ही मार्कशीट अपलोड केलंत, तर तुम्हाला तुमचं सर्टिफिकेट किंवा ते डॉक्युमेंट रिजेक्टेड असा मेसेज येईल आणि अपलोड मार्कशीट विथ कन्व्हर्जन सर्टिफिकेट असा रिमार्क देऊन तुमचं डॉक्युमेंट रिजेक्ट केलं जाणार आहे आणि ते नंतर तुम्हाला परत एकदा अपलोड करावं लागणार आहे. जोपर्यंत तुम्ही डिग्री कन्व्हर्जन सर्टिफिकेट अपलोड करत नाही, तोपर्यंत तुमचे डॉक्युमेंट्स व्हेरिफाय होत नाहीत आणि डॉक्युमेंट व्हेरिफाय झाल्याशिवाय तुमचं नाव सीईटी सेलच्या जी अल्फाबेटिक लिस्ट असते त्यामध्ये येणार नाही आणि पुढची प्रोसेस तुम्हाला ऑप्शन फॉर्म भरणे किंवा कॉलेज अलॉटमेंट होणे हे होणारच नाहीये. त्यामुळे हे अतिशय महत्त्वपूर्ण डॉक्युमेंट आहे. मग आता आपण पाहूयात की याची गरज काय? तर मित्रांनो आता बऱ्याचशा विद्यापीठांच्या मार्कशीटवरती पर्सेंटेज कुठंच नाहीयेत. प्रत्येकाच्या यावरती ग्रेड आहेत 7.20 सी-जी-पी-ए वगैरे असे काहीतरी ते ग्रेड आहेत आणि त्या बेसिसवरती विद्यार्थ्यांचं मेरिट लावता येत नाही. समजा काही विद्यार्थ्यांना एक 5 विद्यार्थी असतील, 10 विद्यार्थी असतील, त्यांना सीईटीच्या एक्झाममध्ये समान मार्क पडले. सपोज आपण गृहीत धरून चालूया, की या 10 विद्यार्थ्यांना 80 मार्क पडलेले आहेत. मग या 10 विद्यार्थ्यांपैकी पहिला नंबर कोणाला द्यायचा म्हणजे मेरिट 10 जणांची लावायची असेल, एका कॉलेजमध्ये त्यांनी अप्लाय केलंय. सर्वांनी ऑप्शन दिलेले आहेत. तर 10 जणांपैकी पहिला कोण याच्यावरती कॉन्ट्रोव्हर्सी निर्माण होऊ शकते. मग त्यासाठी ज्याला बी असेल किंवा पोस्ट ग्रॅज्युएशन असेल, त्याच्यामध्ये जास्तीत जास्त ज्याला पर्सेंटेज आहेत, त्यांना वरच्या रँकमध्ये म्हणजे पहिला प्रेफरन्स देता येऊ शकतो. असं सीईटी सेलला ते काम सोपं होतं. जर तुमच्या मार्कवरती त्यांना पर्सेंटेज दिसत नसतील, तर पर्सेंटेज नसल्यामुळे त्यांना हे रँक देणं अवघड होतं. म्हणून सीईटी सेलनी कॅप राउंडमध्ये रजिस्ट्रेशन करत असताना तुमचं मार्कशीट तर हवंच आहे, पण त्यांना ते पर्सेंटेज व्यवस्थित कॅल्क्युलेट करता यावेत, ते दिसावेत आणि त्या बेसिसवर तुमची रँक लावता यावी, यासाठी हे डिग्री कन्व्हर्जन सर्टिफिकेट कंपल्सरी केलेलं आहे. मग आता हे तयार कसं करायचं? तर सर्वात शेवटी एकतर 10वी आणि 12वी जे स्टेट बोर्ड सोडून म्हणजे महाराष्ट्र पुणे बोर्ड सोडून इतर कुठल्या बोर्डामधून त्यांची 10वी-12वी झाली असेल, तर त्यांना देखील इथं त्यांचं देखील 10वीचं आणि 12वीचं कन्व्हर्जन सर्टिफिकेट लागतं. परंतु ज्यांचं स्टेट बोर्डामधून 10वी-12वी झालेलं आहे, पुणे बोर्डामधून, त्यांना 10वी-12वीचं लागणार नाही. परंतु बीएचं मात्र सर्वांना कंपल्सरी आहे. या ठिकाणी तुम्ही पाहू शकता, की शेवटचं डॉक्युमेंट आणि त्याशिवाय आपण पुढे जाऊ शकत नाही. मग याचा सीईटी सेलनी फॉर्मॅट दिलेला आहे, तर तो कुठे दिलेला आहे? हा फॉर्मॅट पाहण्यासाठी तुम्हाला या ठिकाणी सीईटी सेलच्या ऑफिशियल वेबसाईटला यायचं आहे. या वेबसाईटची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. इथे आल्यानंतर तुम्हाला हे ॲडमिशन पोर्टल अकॅडमिक इयर 26-27 यावरती क्लिक करून घ्यायचं आहे. इथं क्लिक केल्यानंतर आता सपोज मला जर एल-एल-बीचं पाहायचं असेल, प्रत्येक ठिकाणी तुम्हाला हे फॉर्मॅट भेटून जाईल. आता मी एल-एल-बी 3 इयर्सवरती क्लिक करतोय. इथं क्लिक केल्यानंतर इथं कॅन्डिडेट लॉगिन वगैरे ऑप्शन आहेत आणि त्याच्याच खाली इथं जर तुम्ही आलात तर एस-एस-सी, एच-एस-सी मल्टिपल अटेम्प्ट कुणाचा असेल तर त्यासाठी हा फॉर्मॅट दिलाय. कन्व्हर्जन सर्टिफिकेट फॉर ग्रॅज्युएट अँड पोस्ट ग्रॅज्युएशन आणि ज्यांचं अदर दॅन पुणे बोर्ड मध्ये 10वी-12वी झालंय त्यांना म्हणजे सी-बी-एस-ई, आय-जी-एस-ई, आय-सी-एस-सी मार्क कन्व्हर्जन सर्टिफिकेट फॉर्मॅट इथं दिलेला आहे. तर आता आपण कुठला पाहणार आहोत तर कंपल्सरी जे सर्वांना लागणार आहे. ज्यांचं स्टेट बोर्ड मधून झालेलं असेल किंवा इतर कुठल्या बोर्डामधून झालेलं असेल, तर डिग्री कन्व्हर्जन सर्टिफिकेट लागणार आहे. तर याचं मी तुम्हाला दाखवतो. डाउनलोड करून घेतोय आणि आपण डिटेलमध्ये हे डिस्कस करूयात. तर मित्रांनो, हा सीईटी सेलच्या ऑफिशियल वेबसाईटचा फॉर्मॅट आहे. तर यानुसार आपल्याला आपलं डिग्री कन्व्हर्जन सर्टिफिकेट तयार करायचं आहे. याची तुम्ही प्रिंट काढू शकता किंवा ऑनलाईन तुम्ही Googleमध्ये जाऊन या ठिकाणी कन्व्हर्ट पी-डी-एफ टू वर्ड असं टाइप करून ती वर्ड फाईलमध्ये करून घेऊ शकता आणि वर्डमध्ये कॉपी केल्यानंतर इथं टाइप देखील तुमचं नाव करू शकता. या ठिकाणी काय करायचं की नेम ऑफ द डिग्री. तुम्ही कुठली बी-ए, बी-एससी केली ती डिग्री टाकायची आहे. इयर ऑफ पासिंग कुठल्या वर्षी तुम्ही पास झालात, कोणत्या युनिव्हर्सिटीमधून तुम्ही ती डिग्री पास झालेला आहात
नेम ऑफ द कॅन्डिडेट तुमचं नाव आहे ते इथे टाकायचं आहे आणि नेम ऑफ द कॉलेज कोणत्या कॉलेजमधून तुम्ही ती डिग्री पूर्ण केली ते टाकायचं आहे. आता महत्त्वाचा मुद्दा येतो, की सेमिस्टर फर्स्ट, सेमिस्टर सेकंड, सेमिस्टर थर्ड असे एकूण 6 सेमचे या ठिकाणी कॉलम आहेत आणि इथं ऑब्टेन्ड मार्क्स आहेत आणि आउट ऑफ मार्क्स. म्हणजेच फर्स्ट सेमिस्टरमध्ये तुम्हाला किती मार्क्स भेटले? समजा 500 पैकी 300 भेटले असतील, तर ऑब्टेन्डमध्ये 300 टाकायचे आहेत, आउट ऑफमध्ये 500 टाकायचे आहेत किंवा जे काही 600 असेल ते. सेकंड सेमला 600 पैकी 400 भेटले, तर 400 मार्क्स ऑब्टेन्डमध्ये टाका आणि 600 टोटलमध्ये टाका. असं प्रत्येक सेमचे मार्क तुम्हाला इथे टाकायचे आहेत आणि इथं या सर्वांची 6 सेमची टोटल ऑब्टेन्ड मार्क्स आणि या ठिकाणी आउट ऑफ मार्क्स जेवढे असतील त्याची टोटल इथे टाकायचे. आणि मग खाली इथे काय करायचंय? ऑब्टेन्ड मार्क समजा 1100 आले आणि टोटल मार्क 1800 आले किंवा ऑब्टेन्ड मार्क 1200 आले आणि या ठिकाणी आउट ऑफ मार्क 1800. 1200 अँड 1800. तर इथं 1200 टाका, इथं 1800 टाका आणि त्याला गुणिले 100 करा आणि जे काही ॲन्सर येईल ते या ठिकाणी टाकायचंय. 60% येईल, 70% येईल, 62.96 येईल, जे काही येईल ते. मग इथं काय आय मध्ये तुमचं नाव टाकायचं आहे. त्यानंतर आय हॅव रीड ऑल द रूल्स ऑफ ॲडमिशन आणि इथं ऑनलाईन ॲप्लिकेशन फॉर्म फॉर ॲडमिशन टू LLB 3 इयर्स आणि इथं 2026-27 टाकायचं आहे आणि पुढं हे सर्व इथं तुमचं नाव टाकून सही करायची आहे. आता प्रॉब्लेम कुठे येतो, की तुमच्या मार्कशीट वरती या ठिकाणी काय ग्रेड मार्क्स असणार आहेत. मग त्यासाठी काय करायचं ते 2 ऑप्शन मी तुम्हाला सांगणार आहे. समजा एखाद्याचं 4 वर्षाची डिग्री असेल, तर तुम्हाला हे जे वर्ड फाईलमध्ये आपण कन्व्हर्ट केलेलं आहे, तर हे कॉलम वाढवून घ्यायचे आहेत. अलाउड आहे. इथे दिलेलं आहे पहा. इफ द कॉलेज सर्टिफिकेट सबमिटेड बाय द कॅन्डिडेट इज फाउंड टू बी रॉंग, द ॲडमिशन गिव्हन टू द कॅन्डिडेट विल बी कॅन्सल्ड अँड द कॅन्डिडेट विल बी रिस्पॉन्सिबल फॉर द सेम. तर हे ॲक्युरेट तुम्हाला कन्व्हर्जन सर्टिफिकेट भरायचं आहे. यामध्ये चुकी असेल तर ॲडमिशन कॅन्सल होऊ शकतं आणि शेवटी म्हणलंय की द फॉर्मॅट ऑफ कन्व्हर्जन सर्टिफिकेट विल चेंज ॲज पर द पॅटर्न ऑफ कोर्स अँड युनिव्हर्सिटी. तिथं कसं तुमचं पॅटर्न असेल त्यानुसार इयरली असेल तर इयरली, सेमिस्टर असेल सेमिस्टर, 4 सेमिस्टर असतील तर 4 सेमिस्टर तुम्ही इथं देऊ शकता. 6 सेमिस्टर असतील 6 सेमिस्टर, 8 सेमिस्टर असतील तर इथं वाढवू शकता. आणि जर तुमचं इयरली पॅटर्न असेल, जर ओल्ड विद्यार्थी असतील, ओल्ड स्टुडंट, तर या ठिकाणी तुम्ही इथं फर्स्ट इयरचे मार्क, इथं सेमिस्टर नसणार आहे. पूर्ण वर्षाचे मार्क इथे टाकायचे ऑप्टेंड मार्क आणि इथं आउट ऑफ मार्क्स. ऑप्टेंड मार्क्स सेकंड इयरचे, आउट ऑफ मार्क इथं थर्ड इयरचं सेम आणि याची टोटल परत सेम तसंच ऑप्टेंड मार्क्स डिव्हायडेड बाय टोटल मार्क्स इंटू 100 आणि त्याचं पर्सेंटेज येणार आहे. हे झालं यूजीचं. पीजीचा पण तोच फॉर्मॅट आहे, फक्त इथं पोस्ट ग्रॅज्युएटने लिहिलेला आहे. सेम तसाच फॉर्मॅट या ठिकाणी आहे. की सेमिस्टर वाईज असेल तर इथे करा. 4 सेमिस्टर दिलेला आहे आणि इयरली असेल तर या ठिकाणी तुम्ही करू शकता फर्स्ट इयर, सेकंड इयर. तर मित्रांनो अशा प्रकारे हा फॉर्मॅट तुम्हाला समजला असेल. या फॉर्मॅटचे वर्ड फाइल मी तुम्हाला आपल्या टेलिग्रामच्या लिंकला टेलिग्राम चॅनलची लिंक तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटून जाईल. आता तुम्ही म्हणाल, की आमच्या मार्कशीटवरती जर ग्रेड असतील, त्याच्यावरती मार्क्स नसतील, तर आम्ही कसं काय बनवू शकतो? तर तुमच्याकडे 2 पर्याय आहेत. एक पर्याय तुम्हाला सांगतोय, तुमच्याकडे तो अवेलेबल असेल तर बघा. आता मी सोलापूर विद्यापीठाचं तुम्हाला एक फॉर्मॅट सांगतोय. तर काय तुमच्या विद्यापीठाचं नाव टाकून रिझल्ट टाकायचा आहे. त्यानंतर ऑनलाईन रिझल्ट लेजर हे जे ऑप्शन इथं सोलापूर विद्यापीठाला येतंय. तर मी याच्यावरती क्लिक करतोय. असं तुम्हाला देखील तुमचा रिझल्ट असेल, तर आता करंट इथं बघा 2015, 17, 16, 17 पासून सुरू आहे. तर आता मी चालूच तुम्हाला दाखवतो, की ऑनलाईन रिझल्ट मार्च 2026. तर क्लिक हिअर या बटनावरती तुम्हाला क्लिक करायचंय आणि याच्यामध्ये मग आपला कोर्स कुठला आहे बाबा, तर तो आपल्याला इथं सिलेक्ट करायचा आहे. तर आता यापैकी मी घेतोय, की बी-ए सेम सेकंड फ्रेश. तर मी यावरती क्लिक करणार आहे. समजा आता मी बी-ए सेम 6 फ्रेश यावरती क्लिक करतो. कुठलंही तुम्ही क्लिक करू शकता. इथं क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमचं नाव हा टोटल युनिव्हर्सिटीमधील सर्व विद्यार्थ्यांचा रिझल्ट असणार आहे. तर याच्यामध्ये तुम्हाला तुमचं नाव सर्च करायचं आहे. जे काही नाव असेल तुम्ही इथं कंट्रोल F करून सर्च करू शकता. हं. मग आता एखाद्या विद्यार्थ्याचा आपण एक फॉर्मॅट सॅम्पल म्हणून घेऊयात. सुरुवात पहा. हा एक स्टुडंट XYZ स्टुडंट आहे. तर याचे मार्क्स आपल्याला या ठिकाणी तर आता इथं पहा, तर सेमिस्टर 6 इथं सेमिस्टर 5 प्लस सेमिस्टर 6 हे दोन्ही कंबाईनमध्ये दिलेलं आहे. तर आता इथं मॅक्सिमम मार्क 50 आहेत आणि ऑप्टेड मार्क 25 आहेत. हे एका विषयाचं झालं. आपल्याला पाहिजे काय सेमिस्टरचं. जेव्हा आपण हे ऑप्टेड 6च्या 6 सब्जेक्टची बेरीज करू, तेव्हा आपल्याला
ह्या सर्व सेमिस्टरचे मार्क्स मिळतील. मग आता हे समजा किती मार्क होणार ते कॅल्क्युलेट करा आणि आउट ऑफ मार्क किती 50-50, 100, 200, 300. 300 पैकी किती मार्क भेटलेले आहेत? मग ते तुम्हाला कुठे टाकायचंय? म्हणजे आपण 5व्या सेमचं पाहिलं असं आता. मग आता ते मार्क्स तुम्हाला काय करायचे आहेत, तर या ठिकाणी ऑब्टेन्ड मार्क आपण 5व्या सेमचं मी तुम्हाला एक्झाम्पल सांगितलं. इथं ऑब्टेन्ड मार्क समजा 200 झाले असतील तर 200 आणि आउट ऑफ किती होते 50-50 मार्काचा पेपर होता 6 मार्क. तर हे 300 इथं टाकायचं आहे. सेम तसंच परत इथं 6वी सेम आहे सेमिस्टर 6 ह्या सर्वांची बेरीज करा आणि या सर्वांची बेरीज 300 येणार आहे परत. ऑब्टेन्ड मार्क, आउट ऑफ मार्क जे आहेत म्हणजे टोटल मार्क ते परत 6व्या सेमला 300च असणार आहेत आणि या ठिकाणी टोटल मार्क जे काही आता 6व्या सेमचे आहेत ते तुम्हाला इथे टाकायचे आहेत. तसंच तुम्ही पाठीमागच्या इयरमध्ये जा परत सेमिस्टर 4 चे पहा, 5 चे पहा, फर्स्ट सेमिस्टर, सेकंड सेमिस्टर असं तुम्ही प्रत्येक वर्षी त्या विद्यापीठाच्या वेबसाईटला जाऊन तुमचा रिझल्ट चेक करू शकता. हे जर तुम्हाला जमत नसेल, तर दुसरा पर्याय आहे. तुमच्या कॉलेजसोबत तुम्ही कॉन्टॅक्ट करा. कॉलेजमध्ये जावा. प्रिन्सिपलच्या नावाने अर्ज लिहा. कन्व्हर्जन सर्टिफिकेट मिळण्याबाबत असा अर्ज लिहा आणि कन्व्हर्जन सर्टिफिकेटचा आपला जो फॉर्मॅट आहे, याची प्रिंट काढून त्यांना द्यायची आहे, की मला एकूण सेमिस्टरचे मिळालेले मार्क आणि एकूण मार्क असा फॉर्मॅट आणि खाली पर्सेंटेज असा फॉर्मॅट मला पाहिजे आणि त्याच्यावरती प्रिन्सिपलचं साइन घ्यायला विसरू नका. आता मी तुम्हाला एक मी स्वतः तयार केलेलं, जे घरच्या घरी तयार केलेला तो डिग्री कन्व्हर्जन सर्टिफिकेट आहे आणि त्याच्या बेसिसवरती ॲडमिशन देखील भेटलेलं आहे. तो फॉर्मॅट मी तुम्हाला दाखवतोय. तर तुम्हाला काय करायचं आहे, की अशा प्रकारे एक पी-डी-एफ फाईल तयार करायची आहे. त्याच्यामध्ये तुमच्या सर्व इयरचे या ठिकाणी मार्कशीट तुम्हाला जोडायचे आहेत आणि त्याखालीच अशा प्रकारे तुमचं नाव वगैरे इथे येणार आहे. कॅन्डिडेट नेम, कॉलेज नेम आणि इथं बघा फर्स्ट इयरला 373 मार्क कितीपैकी 600 पैकी, सेकंड इयरला 378 मार्क 600 पैकी, थर्ड इयरला 445 मार्क 600 पैकी. मग या सर्वांची बेरीज 1196 आली. या सर्वांची बेरीज 1800 आली. मग ह्या 1196 इथं टाकायचं आहे, हे 1800 त्यानंतर टाकायचं आहे. ह्याला दोन्हीचा भागाकार करायचा आहे आणि त्याला गुणिले 100 केल्यानंतर 66.44% आलेला आहे. तर असं तुम्हाला हे तयार करायचं आहे आणि त्यानंतर खाली तुमचं नाव टाकून खाली कॅन्डिडेट सिग्नेचर करायचे आहे आणि असं सर्व एकाच फाईलमध्ये तुम्हाला अपलोड करायचं आहे. एकतर तुम्ही प्रिंट काढू शकता. प्रिंट काढून हे हाताने लिहिले तरी चालेल किंवा तुम्ही मी सांगितल्याप्रमाणे ही जो फॉर्मॅट आहे, जो मी तुम्हाला Telegramच्या लिंक दिलाय, तर तुम्ही हा टाइप देखील असं करू शकता आणि हे सगळं टाइप केल्यानंतर त्याचं तुम्हाला पी-डी-एफमध्ये त्याचं कन्व्हर्ट करायचं आहे आणि पी फाईल तुम्हाला वरती पोर्टलला अपलोड करायची आहे. तर मित्रांनो अशा प्रकारे हे कन्व्हर्जन सर्टिफिकेट तुम्ही घरच्या घरी देखील बनवू शकता. पण त्यासाठी तुम्हाला लेजर कॉपी तुमच्याकडे तुमच्या मार्कची आवश्यक आहे. जर ते नसेल तर मात्र तुम्हाला कॉलेजशी कॉन्टॅक्ट करावं लागेल आणि आता मग विद्यार्थी परत विचारतात, की "सर कॉलेज आम्हाला ते डिने करते, देत नाहीये, तर काय करायचं?" आता तो प्रश्न तुमचा आहे मित्रांनो. मी तिथे काही सांगू शकत नाही. कॉलेजने ती द्यायला पाहिजे. देत नसतील तर तुम्ही त्यांना लेखी मागा. काय करायचंय बघा, रिक्वेस्ट करा. तर रिक्वेस्ट करून वगैरे त्यांच्याकडून तुम्ही घेऊ शकता. बरेचशा कॉलेजकडं हा फॉर्मॅट असतो, फॉर्म्युला असतो. त्याद्वारे तुमचं मार्काचं कन्व्हर्जन करून देतात किंवा कॉलेजकडं लेजर प्रिंट आलेली असते. त्याद्वारे ते शोधून तुम्हाला त्याचं कन्व्हर्जन करून देऊ शकतात. मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, चॅनलची मेंबरशिप घ्या. जेणेकरून तुम्हाला योग्य गाईडन्स आणि योग्य सपोर्ट देता येईल. धन्यवाद.